अशी इच्छा व्यक्त केली। मेरा नाम आशा दुबे है, मैं सुभाष नगर में रहती हूँ और आज पूरा हेल्थ चेकअप था जिसमें मेरा ईसीजी हुआ, शुगर और ब्लड प्रेशर हुआ। अभी मुझे आइज का भी चेकअप कराने जाना है। अच्छा लगा है, आके मुझे अच्छा लगा क्योंकि मुझे सब मालूम हो गया मेरे हेल्थ के बारे में कि नहीं मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है। नहीं सबके लिए अच्छा है ना। जो भी मतलब यहाँ पे औरतें हैं, लेडीज है इस एरिया में, मतलब नहीं जा पाती घर से चेकअप के लिए, बच्चों के कारण, कुछ भी घर का प्रॉब्लम के कारण। आज यहाँ पे अपने एरिया में कैंप लगा है तो अच्छा है ना। सब थोड़ा टाइम निकाल के काम करके भी अपना घर का आके सब करा ले रही है, अच्छा है। मैं यहाँ के नगर सेवक की बहुत बहुत आभार मानती हूँ क्योंकि हम सब अपना ये हेल्थ चेकअप इतने कम समय में इतने अच्छे से करा, घर के सारे काम करके भी आए और करा भी लिया और सब हमको नॉर्मल मालूम हुआ। इसलिए बहुत बहुत उनका आभार। यहाँ जो हनुमान मंदिर पे आज कैंप लगा है, यहाँ ज़्यादा करके महिला लोग को ज़्यादा सुविधा हो रहा है क्योंकि ये बाहर जो है दवा करने में थोड़ा हिचकिचाती है। यहाँ पूरा चेकअप हो रहा है। जगदीश गौते साहब माननीय लगाए हैं, यहाँ लोगों को अच्छा सुविधा, अच्छा चेकअप हो रहा है, अच्छा मेडिसिन दवा भी मिल रहा है और शुगर भी चेक हो रहा है, बीपी भी चेक हो रहा है और चश्मा भी मुफ्त बटा जा रहा है 250। हाँ, मेरा नाम शैलेंद्र शिवनंदन शर्मा है। यहाँ सुभाष नगर में आज माननीय नगर सेवक जगदीश गौते साहब ने जो यहाँ कैंप रखे हैं, इससे करीब करीब नहीं बोलो तो 250-300 आदमी को इस पे बेनिफिट हुआ कि जो लोग दवाखाना नहीं जा पाते थे, हॉस्पिटल नहीं जा पाते थे, चेकअप नहीं कराते थे, उनको चेकअप करने के लिए उनके लिए घर पे लाके यहाँ कैंप रखे हैं और 200-250 लोगों को चश्मा फ्री दिए साहब ने। साहब को मनपूर्वक से आभार मानता हूँ। सभी पब्लिक की तरफ से साहब को लाख लाख शुभेच्छा देता हूँ। खरं तर जगदीशभाई गौतेंचं खरंच खूप मोठं म्हणजे काम आहे, ते कार्य आहे। सगळंच कार्य चांगलं असतं, पण हे आरोग्याचं कार्य खूप मोठं कार्य आहे त्यांचं। आणि आता खरी संपत्ती आपल्याला माहीत आहे की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। आणि आता बघतो आपण हे खाणं वगैरे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आज इथं भरपूर महिला वर्ग असतील, पुरुष असतील, वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतील, ह्या लोकांसाठी खरं तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे लोक जाऊ शकत नाही हॉस्पिटलमध्ये, नंबर लावायला त्यांना त्रास होतो। महत्त्वाचं म्हणजे हा फ्रीमध्ये चेकअप होतो। ECG असेल, बॉडी फुल चेकअप होतं आहे, त्याच्यामध्ये चष्मा फ्रीमध्ये देण्यात येतो आहे। खरं जगदीश गौतेंचं खूप आभार आहे आम्ही लोक मनापासून की यांनी हा कॅम्प लावला आणि इथल्या लोकांच्या म्हणजे लोकांच्या सुविधेसाठी खूप चांगलं कार्य करता येते। त्यांचं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार आहे। समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा असून आपणही समाजाचे देणे लागतो। आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे तथा आरोग्याच्या सर्व सेवा मिळाव्यात या उद्देशाने समोर ठेवून असे उपक्रम यापुढे देखील राबवू असे जगदीश गौते यांनी सांगितले। आज आमचं फ्री हेल्थ कॅम्प शिबिर सुभाषनगर हिल्टनपाडा प्रभाग क्रमांक 5 येथे आता कॅम्प चालू आहे। आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे मान्यवर जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रत्येक कार्यक्रम घेत आहोत। बाळासाहेबांचं जे सूत्र आहे की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, त्याच्या पुढे जाऊन आपण 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक सामान्य माणसाला ज्याची गरज आहे आम्ही वॉटर गटर फुटपाथ ही सगळी कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोच आहे, आमचं कर्तव्य करत आहोत। आपण त्याबरोबर आमच्या नागरिकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे, त्यासाठी हा कॅम्प इथे लावलेला आहे। त्याचबरोबर दरवर्षी आमचं शैक्षणिक साहित्य वाटपाचा पण कार्यक्रम असतो। काल आमचं स्वच्छ भारत अभियान होतं। असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो आणि आजचा जो कॅम्प आहे विशेषतः महिला वर्गाचं शुगर, BP, ECG, डोळ्यांचं चेकअप, मोफत चष्मा वाटप असे आणि त्यांचे जे आजार असतील त्या आजारांसाठी जर ऑपरेशन आवश्यक असेल तर सगळे ऑपरेशन मोफत, विना रेशन कार्ड, विना उत्पन्न दाखला असे मोफत ऑपरेशन आम्ही या शिबिराच्या माध्यमातून करत आहोत आणि इथल्या जवळ शेकडो लोकांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतला आणि सगळ्या लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे। आजचं हे युग धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाचं हातावर पोट आहे। जर एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याचं संपूर्ण कुटुंब आजारी पडतं, म्हणजे त्याच्यावर पूर्ण त्याचं घर डिपेंड असतं। म्हणून त्याचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे। एखाद्याला कुठला आजार जर असेल तर ह्या अशा मेडिकल कॅम्पमधनं त्याला तो डिटेक्ट होतो आणि मग त्यांना बेनिफिट होतं की पुढे आपले उपचार कसे करायचे। म्हणून हा कॅम्प खूप महत्त्वाचा आहे। महिला भगिनींनी विशेष आभार मानले, कारण महिला भगिनींचं म्हणणं आहे की आम्हाला आमचं चूल आणि मूल आम्ही घरामध्येच 24 तास असतो आणि अशा कॅम्पमुळे आम्हाला फ्री हेल्थ चेकअप जर असेल तर या कॅम्पचा लाभ घेऊन आम्हाला आमच्या आरोग्याची तपासणी करता येते आणि महिला भगिनींनी खूप समाधान व्यक्त केलं
की त्यांचं आज इथे पूर्ण फुल बॉडी चेकअप करण्यात आल्याबद्दल। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली।